जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। नवीन दारू दुकानाला परवानगी दिल्याची माहिती पसरताच गावात संतापाची लाट उसळली होती। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 6 जानेवारी शुक्रवारी नवीन दारू दुकानाला विरोध करण्यासाठी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र या संपूर्ण प्रकरणावर नगरपंचायतीने अधिकृत स्पष्टीकरण देत अफवांवर पूर्णविराम दिला आहे। नगरपंचायतीच्या म्हणण्यानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत कोणत्याही नवीन दारू दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC देण्यात आलेले नाही। तसेच भविष्यातही असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। या खुलाशानंतर दारू दुकान सुरू होणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे। प्रशासनानेही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान नगरपंचायतीच्या स्पष्टीकरणानंतर नियोजित मोर्चा स्थगित करण्यात आला। मात्र भविष्यात नवीन दारू दुकानाला परवानगी दिल्यास सत्ताधाऱ्यांना पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेंदुर्णी ग्रामस्थांनी दिला आहे। नमस्कार। आज आपल्या शेंदुर्णी नगरपंचायतवर धडक मोर्चाचं आयोजन होतं। 30 जानेवारी 2026 ला शेंदुर्णी नगरपंचायतची पहिली मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये नवीन दारू दुकानांना परवाना हरकत देण्याबाबतचा ठराव झाल्याचं आम्हाला नगरसेवकांमार्फतच माहीत पडलं। गावामध्ये त्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आणि गावात चर्चा झाल्यानंतर काही सुज्ञ आणि जागरूक नागरिकांचे आम्हाला फोन आले की पत्रकारांनी याबाबत आवाज उठवला पाहिजे। म्हणून मी माझ्याकडे माझं स्वतःचं वृत्तपत्र आहे टाळविना नावाचं। मुळात टाळविना हे माझं धार्मिक नाव असल्या कारणानं आणि शेंदुर्णी हे तीर्थक्षेत्र आराखड्यात शासनाच्या गॅजेटमध्ये असल्या कारणानं आणि पर्यटन स्थळ घोषित असल्यानं या ठिकाणी नवीन दारू परवाने देणं हे अत्यंत चुकीचं आहे। चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। संत कडोजी महाराजांच्या पुण्यानं शेंदुर्णी हे तीर्थक्षेत्र म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। अशा शेंदुर्णी शहरामध्ये पुन्हा नवीन दारूची दुकानं होऊ नये यासाठी मी माझ्या परीने गावाला जागृत करण्याचं काम वृत्तपत्राच्या माध्यमातून केलं। अनेक ते बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक समाजसेवकांनी, जागरूक नागरिकांनी आणि काही सेवकांनी आपल्या शहरात वार्डात याला विरोध करण्यासाठी सह्या घेण्याचं काम केलं। आणि त्यानंतर मी नगरपंचायत प्रशासनाला लेखी पत्र पण दिलं की आपण याबाबत खुलासा करावा। नगरपंचायतने लवकरात लवकर खुलासा केला नाही। म्हणून काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीनं मोर्चाचं आयोजन केलं। स्वशक्ती व्यसनमुक्ती महिला व नागरी समिती या ठिकाणी तयार झाली आणि त्यांनी त्या समितीच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन केलं आणि आज शुक्रवारी 6 तारखेला मोर्चा काढणार असं सोशल मीडियावर त्यांनी काल पसरवलं। तत्पूर्वी नगरपंचायतचे माननीय नगराध्यक्ष गोविंद शेठ अग्रवाल व सन्मान्य नगरसेवक यांनी आमच्याशी संपर्क केला की असा कोणत्या प्रकारचा ठराव झालेला नाही वगैरे वगैरे आणि यापुढे आम्ही असं करणार नाही, आपण आपला मोर्चा रद्द करावा, आम्ही तुम्हाला लेखी देण्यास तयार आहोत असं आम्हाला सूचित केलं। काल दुपारी आम्ही या ठिकाणी आलो, आपली बैठकही झाली। त्या बैठकीमध्ये आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही ठराव झाला नाही असं फक्त मेन्शन करा आणि मग आम्ही मोर्चा आणणार नाही। मग ते त्यांनी तसं काही लिहून दिलं नाही। मग आम्ही मोर्चाचं नियोजन पुन्हा रात्री त्या ठिकाणी लावलं, संबंधित पोलीस स्टेशनला सूचना केली शिमरे साहेबांना आणि आम्ही उद्या मोर्चा नेणार आहे त्रिविक्रम मंदिरापासून। म्हणून आज सकाळी आम्ही मोर्चा नेण्याच्या पूर्वीच रात्रीच नगरपंचायत प्रशासनानं हे माझ्या मागे बोर्ड लिहिलेला आहे त्यावर त्यांनी लिहिलेलं आहे की नगरपंचायतनं असा कोणत्या प्रकारचा ठराव घेतलेला नाहीये आणि ते त्यांच्या विषयावर ठाम आहेत असंही त्यांनी नागरिकांना आवाहन केलं। आणि रात्री आम्हाला सुद्धा त्यांनी पत्र देऊन टाकलं की अशा प्रकारचं आम्ही कोणत्या प्रकारची परवानगी देणार नाही। यावर माननीय नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी साहेब यांचे तर्फे आस्थापना प्रमुख यांनी सही करून आम्हाला पत्र दिलेलं आहे। म्हणून आम्ही सकाळीच या मोर्चा या नगरपंचायत काही आणायचं नाही। जर नगरपंचायतने आपल्याला लेखी दिलेलं आहे आणि त्यांनी जाहीर आव्हान जनतेला केलेलं आहे की आम्ही ठराव केलेला नाही आणि भविष्यातही आम्ही नवीन दारू दुकानांना परवानगी देणार नाही असे बोर्ड लावले। पण त्यांनी या बोर्डामध्ये लिहिले तो नागरिक सगळे समजदार आहेत, सर्वांना माहिती आहे, जनता सब जानती आहे। त्यांनी फक्त ठराव करू नये आणि शेंदुर्णी तीर्थक्षेत्रामध्ये मूत्रक्षेत्र करू नये अशी सर्वांना विनंती आहे। आजकाल बोलले की चक्रधर स्वामींच्या पावन भूमीमध्ये नवीन दुकान उघडताय,
इथले जे नगराध्यक्ष आहेत ते चक्रधर स्वामीचे असीम भक्त आहे. मग असं का घडतंय? नाही त्यांनी माननीय नगराध्यक्ष साहेब यांनी सांगितलंय की अशा प्रकारचं मुळात ते पहिल्यापासून या विषयाच्या विरोधातच आहे आणि संपूर्ण गावाविरोधात सर्व सन्माननीय ते या विषयाच्या विरोधात आहे. पण परंतु हा प्रकार जो घडला तो कशामुळे घडला याची आम्हाला काही कल्पना नाही. मी काल नामदार गिरीश भाऊ यांच्याशी बोललो. त्यांनी सूचना केली की असं कोणताही प्रकार शेंदुर्णी शहरामध्ये तीर्थक्षेत्र असलेल्या शेंदूर शहरात होणार नाही याची हमी नामदार गिरीश भाऊंनी दिलेली आहे. असा प्रकार होणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला भाऊवर विश्वास आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे. त्याच्यामुळे भाऊंनी सांगितलं की होणार नाही, मग तो होणार नाही.